सरकारचं असं म्हणणं आहे, केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे, तू म्हणालीस ते गोष्ट बरोबर आहे की युनियन टेरिटरी असल्यामुळे, केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे पोलीस यंत्रणा ही सरकारला रिपोर्ट करते. म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर तिकडचे आहेत, त्यांच्याकडे त्याचं रिपोर्टिंग असतं, त्यांच्याकडनं त्याचं हँडलिंग होत असतं. अशा परिस्थितीमध्ये लोकल जे स्थानिक प्रशासन आहे त्यांनी टूर ऑपरेटर्सना ही परवानगी दिली होती का, असा प्रश्न त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित केला की अचानक तिकडे जायला सुरुवात झाली आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. पण जर गेल्या 2 वर्षापासून याचं कारण असं आहे की 2022 मध्ये मला फक्त एक आठवण करून द्यायची आहे, हेच दावे केंद्र सरकारकडनं केले गेले होते. त्यावेळेस निवडणुका झाल्या नव्हत्या. उमर अब्दुल्ला यांचं त्यावेळेस असं म्हणणं होतं, जे आता मुख्यमंत्री आहेत जम्मू काश्मीरचे, की फक्त टुरिस्ट तिकडे यायला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली याचा अर्थ नॉर्मलसी आलेली नाही. कारण जोपर्यंत तिकडे गेलेल्या माणसाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत नॉर्मलसी आली असं म्हणता येणार नाही. सो तिकडे वातावरण असुरक्षित होतं, ही गोष्ट स्पष्ट आहे त्या ठिकाणी. पण टेक्निकल मुद्दा त्याच्यामधला असा आहे की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात टुरिस्ट व्हायला सुरुवात झालेली, हे जर कळलं असतं तर सरकारचं म्हणणं आहे की आम्ही तिकडे डिप्लॉयमेंट त्या पद्धतीने केली असती. नॉर्मली या भागामध्ये आम्ही टुरिस्टचं मोठ्या प्रमाणात येणं सुरू होतं ज्यावेळेस अमरनाथ यात्रेचा सीझन सुरू होतो, जो 3 जुलैपासून यावेळेस सुरू होणार आहे, तेव्हा सगळ्यात जास्त हे असतं. तिकडे आम्ही ॲडिक्वेट सुरक्षा व्यवस्था करत असतो असं त्यांचं सरकारचं बेस कॅम्प तिकडे पहलगामच्या जवळ असतो. त्यामुळे तिकडे त्या पद्धतीने आमची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात असते. आणि तिकडे कसं आहे ना, 3 लेयर्सच्या सुरक्षा आहेत. म्हणजे एक, जम्मू काश्मीर पोलीस तिकडे आहेत, CRPF त्या ठिकाणी, आणि ऑफकोर्स आर्मीचं प्रेझेन्स सुद्धा त्या ठिकाणी आहे, आणि बॉर्डर एरियाजवरती BSF त्या ठिकाणी आहे. सो अशा वेगवेगळ्या लेयरच्या सुरक्षा आपल्याला, सिक्युरिटीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. सो हा एक मुद्दा झाला की आम्हाला त्यांनी कळवलं नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस ठेवले असते. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुज आहे की जो सरकारने मान्य केला की आमचं इंटेलिजन्स फेल्युअर त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल आमची हे सुरू आहे. ते या गोष्टीवरनं त्यांनी मान्य केलं की 26/11च्या हल्ल्यानंतर सगळ्यात मोठा, मी मगाशी जो प्रश्न उपस्थित केला त्या पद्धतीने, की केंद्र सरकारचा असा दावा होता, आणि अमित शहाचं स्टेटमेंट आहे 8 एप्रिल 2025चा, आता जेव्हा ते काश्मीरमध्ये गेले होते आणि त्यांनी सिक्युरिटी मीटिंग्स वगैरे सगळ्या आता घेतलेल्या होत्या, एक आढावा बैठक म्हणूया आपण त्या पद्धतीने घेतली होती, की त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जी इकोसिस्टीम आहे टेररिझमची त्याचा आम्ही नायनाट केलेला आहे, ध्वस्त केलेलं आहे ते पूर्णपणे. आणि दुसरा त्यांचा दावा असा होता की लोकल टेररिस्ट रिक्रुटमेंट ही आता मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. सो जे काही येत आहेत ते बाहेरनं कदाचित त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन म्हणूया, किंवा ज्याला आपण म्हणतो की घुसखोरी जी आहे त्या पद्धतीने जे येत असतील तरी येत असतील. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर 2024 मध्ये सगळ्यात जास्त घटना या जम्मू बॉर्डरवरती मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या. कारण तिकडनं त्या मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेला होता, की जो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरला लागून असलेला भाग आहे त्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. पण व्हॅलीचा भाग आहे की जो बॉर्डरपासून दूर आहे, इंटरनॅशनल बॉर्डरपासून पण दूर आहे, आणि त्याचबरोबर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ज्याला म्हणतात, तिकडनं सुद्धा तो बऱ्यापैकी दूर आहे. त्या ठिकाणपर्यंत म्हणजे श्रीनगरपासूनच पहलगाम जवळपास एक 85 किलोमीटर आहे. तर तिथपर्यंत हे टेररिस्ट कसे पोचले, जे बाहेरनं आलेले टेररिस्ट होते, ह्याच्यातनं इंटेलिजन्स फेल्युअरचा प्रश्न निर्माण होतो. त्या ठिकाणी लोकल सिक्युरिटी नव्हती, पण त्याचबरोबर टेररिस्ट जी, आणि त्याला 26/11 सारखा हल्ला का म्हटलं होतं, कारण टेररिस्ट पूर्णपणे तयारीत आलेले होते. त्यांच्याकडे अत्यंत ज्याला आपण म्हणतो की जे वेपन्स होते, AK-47 असेल किंवा बाकी त्यांच्याकडे जे वेपन्स होते ते अत्यंत मॉडर्न अशा पद्धतीचे वेपन्स होते. त्यांच्याकडे खाण्यापिण्याची व्यवस्था ते करून आलेले होते, वेब कॅम्प्स त्यांनी लावलेले होते, डोक्यावरती कॅमेरे होते. सो पूर्ण तयारीमध्ये ते आलेले होते. आणि हे तेव्हाच शक्य आहे की ज्यावेळेस त्यांचं इन्फिल्ट्रेशन कुठेतरी झालेलं असणार, आधीपासून ते त्या ठिकाणी असणार, त्यावेळेस त्या गोष्टी झालेल्या असतील. आणि म्हणून इंटेलिजन्स फेल्युअरचा प्रश्न उपस्थित झाला, ज्याच्याबद्दल त्यांनी सरकारकडनं प्रांजळ कबुली देण्यात आली की याच्यामध्ये चूक आहे आणि त्याच्याबद्दलची आम्ही चौकशी करणार आहोत. सो या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक, लोकल ॲडमिनिस्ट्रेशनने पोलिसांना न कळवल्यामुळे त्या पद्धतीची सिक्युरिटी तिकडे प्रोव्हाइड केली नव्हती, हे सरकारने त्याच्यामध्ये सांगितलं. आणि दुसरं, ते टेररिस्ट तिकडे पोचले, अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो, अशा पद्धतीची पूर्वकल्पना ही इंटेलिजन्स एजन्सीच्या माध्यमातून, गुप्तहेर यंत्रणांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचली नव्हती, हेही कुठेतरी सरकारने त्याच्यामध्ये मान्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इंटेलिजन्स फेल्युअर आहे का याच्यामध्ये, सुरक्षा तिकडे का नव्हती, हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले गेले. याच्यावरती सरकारने मान्य केलं की हो, कुठेतरी चूक घडलेली आहे, इंटेलिजन्स आमच्याकडे नव्हता, ज्याला आपण म्हणूया की गुप्तचर यंत्रणांकडनं माहिती आम्हाला मिळालेली नव्हती. पण
इन जेनेरिक टर्म्स त्याला इंटेलिजन्स फेल्युअर म्हणतात आणि त्याच्याबद्दल 26/11 मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती, ज्यावेळेस 26/11 हल्ले झाले होते, की एवढा मोठा हल्ला येतो, टेररिस्ट अतिरेकी पाकिस्तानवरनं समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसतात आणि सरकारला कळत कसं नाही, ही माहितीच कशी मिळत नाही. आणि म्हणजे मुंबई तर ठीक आहे, कॉन्फ्लिक्ट झोन नाही असं म्हणतात की जिथे सतत अशा पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट असतो, असं नाही. जम्मू काश्मीर हा कॉन्फ्लिक्ट झोन आहे. 370 हटवल्यानंतर तिकडे निवडणुका घेण्यासाठी युनियन टेरिटरी झाल्यानंतर सुद्धा, केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर सुद्धा 5 वर्षांनी तिकडे निवडणुका घेण्यात आल्या. म्हणजे तो सेन्सिटिव्ह झोन आहे, कॉन्फ्लिक्ट झोन आहे. अशा परिस्थितीत सुद्धा या संदर्भात आणि तिकडे इंटेलिजन्स एजन्सीजचं गुप्तचर यंत्रणांचं जाळं तिकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. असं असताना सुद्धा सरकारला ही माहिती कशी नाही मिळाली, याच्यावरती सरकारने मान्य केलं की हो, हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत की नक्की हे का आपल्याला समजलं नाही म्हणून. त्याचबरोबर एवढी मोठी घटना घडली, तिकडे सुरक्षा व्यवस्था का नव्हती याची प्रांजळ कबुली त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचं साधारणतः म्हणणं आहे की टुरिस्ट सीझन सुरू झाल्यानंतर तिथे आम्ही त्या व्हॅलीमध्ये, बेताब व्हॅलीमध्ये, ज्याला बेसरण भाग म्हणतात, तिथे टूर ऑपरेटर्स पर्यटकांना घेऊन जातील याची कल्पना लोकल प्रशासनाने पोलिसांना दिली नव्हती. जर ती दिली असती तर त्या ठिकाणी ॲडिक्वेट सुरक्षा व्यवस्था ठेवली असती आणि हा प्रकार टाळता आला असता. हे एक फार मोठं आपण म्हणूया की सरकारकडनं त्या कबुली या बाबतीतली देण्यात आलेली की हो, आमच्याकडनं यामध्ये चूक झालेली आहे, कारण अत्यंत गंभीर अशा पद्धतीची ही घटना आहे आणि त्याच्यानंतर ही गोष्ट मान्य करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.